नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय रवा केकची रेसिपी. हा रवा केक मुलांना तुम्ही गिल्ट फ्री खायला देऊ शकता. अतिशय हेल्दी वे बनवलं आहे आणि कधीही तुम्ही जर मुलांना केक खायची इच्छा झाली मग असा केक घरीच्या घरी बनवू शकता. हा केक बनवण्यासाठी खूप काही साहित्यही लागत नाही. अगदी घरात जे काही साहित्य अवेलेबल असतं त्याचाच मी इथे वापर केलेला आहे. हा केक अतिशय छान ज्युसी होतो, कुठेही ड्राय होत नाही, घशाला खात असताना लागत नाही किंवा अगदी ड्राय फिलिंग येत नाही. यामध्ये आपण भरपूर ड्रायफ्रूट्ससुद्धा वापरलेले आहेत. अर्थातच हा केक हेल्दी आहे. तर तुम्ही नक्की आधीमधी मुलांना खाण्याची इच्छा असेल केक, तर हा केक नक्कीच ट्राय करू शकता. तुम्ही याचं टेक्स्चर बघा, अगदी सॉफ्ट केक आपला तयार झालेला आहे. हा केक कसा बनवायचा, यासाठी काय साहित्य लागतं ते मी व्हिडिओच्या आतमध्ये सांगितलेलं आहे. ग्रॅममध्ये आणि कपानीसुद्धा किंवा जे काही आपले मेजरमेंटचे कप असतात त्यांनीही सांगितलेलं आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ परफेक्ट आपला तयार होतो किंवा ही रेसिपी जर तुम्ही तंतोतंत फॉलो केली तर तुमचा केक अगदी छान तयार होणार आहे. यासाठी मी स्क्वेअर आकाराचं केकचं मोल्ड घेतलं आहे. हवं तर राऊंड शेपमध्ये किंवा ब्रेडच्या लोफचा जो टीन असतो तोही तुम्ही ग्रीस करून वापरला तरी चालेल. आता छोटे छोटे पीस तयार करण्यासाठी स्क्वेअर आकाराचं टीन घ्यावं, त्याला बटर पेपर लावून या पद्धतीने मोल्ड तयार करून ठेवायचं आहे. असं केल्यामुळं होतं काय की तुम्हाला केकचं बॅटर रेडी केल्यानंतर जास्त वेळ न ठेवता लगेच मोल्डमध्ये ओतून केक बेक करता येतो. आता इथे अर्धा कप दही घेतलेला आहे आणि ग्रॅममध्ये मोजलं तर 120 ग्रॅम आहे. त्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर वापरतो 150 ग्रॅम. याचमध्ये आपल्याला वापरायचे तेल. साधारणतः इथे आपण तेल जे आहे 80 ml वापरतोय. तेल आणि बटर हे दोन्हीही आपण इथे वापरणार आहोत, कारण यामुळं केकचं टेक्स्चरही छान येतं आणि केक अतिशय छान लागतो. यामध्ये 30 ml आपण बटर वापरलेलं आहे थोडंसं मेल्ट करून. आता तेल, बटर आणि साखरेची पावडर याचबरोबर दही हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला. असं केल्यामुळं केकचं जे मिश्रण आहे किंवा बॅटर हे हलकं तयार होतं, त्यामध्ये एअर पकडली जाते आणि केक हा स्पॉन्जी तयार होतो. अशा प्रकारे आता एखाद्या विस्कचा वापर करा किंवा इलेक्ट्रिक बीटर असेल तर तेही वापरू शकता. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केक अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे. इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे 90 ग्रॅम. साधारणतः 3/4 कप रवा आहे आणि याचबरोबर साधारणतः 35 ग्रॅम आपण इथे मैदा किंवा होल व्हीट फ्लोअर वापरायचा आहे. पण इथे आज मी मैदा वापरलेलं आहे. हवं तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या या पद्धतीने. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव या पद्धतीने फेटून घेतलं की यामध्ये जो काही आपण रवा बारीक ॲड केलेला आहे तो 90 ग्रॅम आहे आणि मैदा 35 ग्रॅम. असं जवळपास 125 ग्रॅम हे फ्लोअर आपण इथे टोटल वापरलेलं आहे. त्यानंतर आपण इथे दूध घेतलेलं आहे. आता दूध हे 70 ते 90 ml आपल्याला लागतं, कारण रवा भिजण्यासाठी. रवा जितका छान भिजेल तितका तुमचा केक हा स्पॉन्जी होतो. त्यामुळं कमीत कमी अर्धा तास तरी भिजवावं आणि जास्तीत जास्त वेळ असेल 1.5 ते 2 तास भिजवलात तरी चालेल. पण आवर्जून बारीक रवा, जो 0 साईजचा रवा असतो तोच वापरा, म्हणजे तुमचा केक कुठेही जास्त क्रम्बली होणार नाही, अगदी सॉफ्ट तयार होईल. आता इथे आपण 1 पिंच इथे सॉल्ट घेतलेला आहे किंवा मीठ म्हणता येईल. अगदी 1 पिंच इथे वापरलेलं आहे. आता चिमूटभर मिठामुळं छान गोडाला चव येते. आता त्यानंतर हा रवा केक आपल्याला हे मिश्रण अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण घट्टसर झालेलं दिसेल तुम्हाला. आता रवा पूर्णपणे सोक होतो या दुधामध्ये. आता जे काही दूध होतं शिल्लक त्यातलं मी थोडंसं दूध सुरुवातीला वापरलं आणि बाकीचं दूध आत्ता वापरलेलं आहे. पण टोटल 70 ते 90 mlच दूध वापरले. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स 1½ टीस्पून. त्यानंतर आपण इथे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एक साधारणतः 2 चमचे मिल्क पावडरसुद्धा आपण इथे वापरलेली आहे. असं केल्यामुळं होतं काय, की छान बेकरी स्टाईल या केकला चव येते. मिल्क पावडर नसेल तरी ऑप्शनल आहे, पण आवर्जून वापरा. छान सॉफ्टनेसपणा येतो केकला आणि केकही जास्त टेस्टी तयार होतो. मिश्रण या पद्धतीने तयार झालं पाहिजे, म्हणजे रिबिन कन्सिस्टन्सीचं तुमचं मिश्रण असलं पाहिजे. यामध्ये आवडत असेल तर टुटी फ्रुटी 2 चमचे तुम्ही वापरू शकता किंवा थोडेसे ड्रायफ्रूट जरी वापरले तरी चालतील. अशा प्रकारे सगळं मिश्रण यामध्ये केकच्या बॅटरमध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. आता
हा केक अतिशय हेल्दी तयार करता येतो. यामध्ये गुळाची पावडर वापरता येते. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. अशा प्रकारे अधीमधी खायला चालतो, पण ज्यांना अजिबातच जमत नाही, त्यांनी हे छोटे-मोठे बदल केले तरी केकचं टेक्स्चर बदलत नाही. अगदी चवही छान येते. यावरती आता साधारणतः थोडासा पिस्ता आणि बदामाचे मी फ्लेक्स वापरलेले आहेत. अशा प्रकारे केकचं टीन आपलं तयार झालं, की आता जास्त वेळ न ठेवता आपण हा प्रीहीटेड ओ-टी-जीमध्ये किंवा ओव्हनमध्ये केक बेक करूया. जर तुम्ही कढईमध्ये बेक करत असाल, तर साधारणतः 50 मिनिटं अगदी लो फ्लेमवर केक बेक करायचा. पण इथे मी ओ-टी-जीमध्ये बेक करत आहे. साधारणतः 180 डिग्रीवर 10 मिनिटं प्रीहीट केलं होतं. त्यानंतर 35 ते 40 मिनिटं हा केक बेक करण्यासाठी मला लागलेला वेळ आहे. पण कधी-कधी ओ-टी-जी किंवा ओव्हन टू ओव्हन टाईम थोडासा व्हॅरी होतो. 5 ते 10 मिनिटाच्या फरकाने तुम्ही आधी-मधी चेक करू शकता. पण 20 मिनिट तरी सुरुवातीचे अजिबात ओव्हन उघडायचा नाही. कारण केक तोपर्यंत स्टेबल झालेला नसतो. अशा वेळी जर तुम्ही ओव्हन उघडलात, तर त्याचं टेम्परेचर कमी होतो आणि केक सिंक होऊ शकतो. म्हणून 20 मिनिटानंतर किंवा 30 मिनिटं झाले, की एकदा चेक करा. टूथपिक टूथपिक जे आहे ते क्लीन आलं असेल, तर याचा अर्थ तुमचा केक बेक तयार झालाय किंवा केक व्यवस्थित बेक झालेला आहे. त्यानंतर केक पूर्णपणे मी काढून तो थंड केला आणि तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवल्याप्रमाणे तो डीमोल्ड केलेला आहे. बघा किती छान स्पॉन्जी आपला हा केक तयार होतो. अतिशय टेस्टी केक तयार होतो. हा केक आरामात 3 ते 4 दिवस बाहेर ठेवून खाऊ शकता. विंटर सीझन असेल तर आणि अगदीच उन्हाळा असेल तर 2 दिवस बाहेर आरामात टिकतो. अशा वेळी फ्रीजमध्ये ठेवायचा. खाण्याच्या अगोदर 1 ते 2 मिनिटं तुम्ही ओव्हनमध्ये गरम करून खाऊ शकता. अप्रतिम चवीचा तितकाच हेल्दी, पौष्टिक हा रवा केक आहे. नक्की ट्राय करा. रवा केक पूर्णपणे थंड झाला की मग कट करावा. असं केल्यामुळं होतं काय, त्याचे जे क्रम्स असतात केकचे ते सेट होतात आणि त्याचे क्लीन कट्स किंवा छोटे-छोटे तुकडे व्यवस्थित करता येतं. अगदी गरम-गरम जर केक कट केला, तर बऱ्याचदा आतमध्ये तुम्हाला तो कच्चा असल्याची फीलिंग येते. त्यामुळं केक नेहमी थंड झाल्यावरच किंवा रूम टेम्परेचर आल्यावर 1 ते 2 तासानंतरच केक कट करावा. बघा, मी तुम्हाला छोटे-छोटे केकचे तुकडे करून दाखवलेत. अतिशय स्पॉन्जी हा केक तयार झालाय. याचं टेक्स्चरही अगदी परफेक्ट आहे. नक्की ट्राय करा. हा केक अगदी परफेक्ट प्रमाणात दिलाय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य मेन्शन करते. ते तंतोतंत फॉलो करा आणि केक तयार झाल्यानंतर तुमचे कमेंट्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.